तृतीयाचा कर्ता जर द्वितीय मानला तर अन्योन्याश्रय आणि प्रथम मानला तर चक्रकापत्ती दोष येईल. जसे चक्राचे भ्रमण होते त्याप्रमाणे प्रथम कर्ता द्वितीयजन्य, द्वितीय कर्ता तृतीयजन्य आणि तृतीय प्रथमजन्य, पुन्हा प्रथम द्वितीयजन्य या रीतीने कार्यकारण भावाचे भ्रमण होईल. बरोबर आहे. कशा करता चाललेला आपल्या जगताचा करता कोण आहे? जगताचा करता मग ईश्वर कसा मानायचा त्याच्याकरता चालला आहे. त्याला एक देश अंगीकारला तर अनित्य होईल. अनित्य झाल्यानंतर त्याला उत्पत्ती असते. ईश्वराची उत्पत्ती मानली तर कोणापासून? दुसऱ्या ईश्वरापासून. दुसऱ्याची नाही धारा चालू राहील ना. पहिल्याची दुसऱ्यापासून, दुसऱ्याची तिसऱ्याची, मग ते संपेल काय? पहिल्याची उत्पत्ती कोणापासून? दुसऱ्यापासून. बरोबर आहे. दुसऱ्याची उत्पत्ती आता पहिल्यापासून. आपलीच आपण उत्पत्ती मानली तर आत्माश्रय दोष येईल. म्हणून कोणीतरी दुसरा आत्मा काय केला पाहिजे? मग तुम्ही विचाराल दुसऱ्याची उत्पत्ती एकदम नाही. आणि आपल्यापासून उत्पत्ती होत नाही. कोणता दोष? मग कोण मानू लागेल दुसऱ्यापासून? तुम्ही पुन्हा विचारणार दुसऱ्याची कोणापासून झाली? म्हणजे तिसऱ्यापासून. तिसऱ्याची अन्वस्थानापासून. म्हणून दुसऱ्याची उत्पत्ती पहिल्यापासून. कोणापासून? कोणता दोष आला होता? बरं, अनन्याश्रयाला. पुढे मग दुसऱ्याची उत्पत्ती कोणापासून? मग तिसऱ्याची पुन्हा तुम्ही विचारणार मग पहिल्यापासून. तिसऱ्याची उत्पत्ती चौथ्यापासून का मानता येत नाही? अनवस्था दोष होतो. ते चुकवण्याकरता तिसऱ्याची उत्पत्ती पहिल्यापासून, पहिल्याची दुसऱ्यापासून, दुसऱ्याची तिसऱ्याची पुन्हा कोणता दोष? चक्रिकापत्ती. पुढे कोणता? सारखी मानत बसले तर, सारखी मानतच बसले तर अनवस्था येईल ना. इतकं हळू सांगण्याचं काय कारण आहे? अरे अनवस्था नावाचा काही. बरं, तो चुकवण्याकरता काय केलं? कोणीतरी एक कर्ता मानला. काय मानला? करता. मग त्याला युक्ती काय? त्याला युक्ती काय असा प्रश्न आहे. युक्ती काय म्हणलं त्याला? म्हणून काय युक्ती सांगता येत नाही. म्हणून कोणता आणि कोणता दोष आहे असं आहे. मग एखादा आपण त्याच्यातला एखादा शेतला करता मानला, बाकीचे काय गेले? फुकट गेले की. नवरदेव होऊन आले होते ना, त्याला कोणी वरलंच नाही. घेणं जाणं काय गेलं? म्हणजे बाकीचे काय जातील? म्हणून सिद्धांत कोणता निघाला? बरं, ईश्वराची उत्पत्ती होऊ शकत हा सिद्धांत निघाला. तुम्हाला विचारलं तर सांग झालं पाहिजे ना. जगात करता कोण आहे? ईश्वरच आहे. असं आहे. आणि त्याला जर परिच्छिन्न अंगीकार केला तर 6 प्रकारचे काय येतात? तो किम सर्व ईश्वर. ईश्वराचं स्वरूप काय?
अरे जीवाचं जसं स्वरूप आहे तसं ईश्वराचा आहे. माया कसं आहे? माया उपाधी शुद्ध सत्वात्मिक माया. माया विशिष्ट चैतन्य, ईश्वर. त्याला काय म्हणायचं? ईश्वर. मायेमुळेच तर ईश्वर बाबाला. कोणामुळे? माया नसेल तर ईश्वर भाव. हे बा वधू आहे म्हणून तर कोणता भाव आला? ईश्वर बरं, वधूच नाही तर वधूच नाही तर निवडदेव कोणाचा? म्हणून मायेमुळे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणता भाव आला? ईश्वर भाव. जीवभाव कोणामुळे आला? जीवभाव कोणामुळे आला? अविद्येमुळे. अविद्या विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव, माया विशिष्ट चैतन्य म्हणजे ईश्वर, आणि निरुपाधिक चैतन्य म्हणजे तिथं कोणतेही काय नाही, उपाधी नाही. शाही दोष असतात ना, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. स्वतः स्वआश्रय मानला तर आत्माश्रय. स्वतःची उत्पत्ती स्वतःपासून होऊ शकत. बरं, पुढे दुसरा दोष येत असतो, त्याला अन्योन्याश्रय. पहिल्याची उत्पत्ती दुसऱ्यापासून, दुसऱ्याची उत्पत्ती अन्योन्याश्रय. तिसऱ्याची उत्पत्ती मानली आहे का नाही? पण तिसऱ्याची उत्पत्ती कोणापासून? पण पहिल्याची उत्पत्ती दुसऱ्यापासून, दुसऱ्याची तिसऱ्याची चक्रिका भेट. सारखी मानतच बसले तर अनवस्था. त्याच्यातला एखादा ईश्वर मानला तर बिनिगमनिरा युक्ती काय, बाकीचे काय झाले? काय झालं? ईश्वराची उत्पत्ती मानता येत नाही. म्हणून तो काय नाही बघ नाही का त्याच्या याचा अंगीकार केला. कोणाचा? माहीत आहे. जन्माचा अंगीकार केला तर 6 प्रकारचे काय तर दोष येतात. त्याला परिच्छिन्न मानला तर ईश्वर कसा आहे? व्यापक आहे का? स्वगत सजाती विजाती परिदेश काल परिच्छेद. देश परिच्छेद आहे का? काल परिच्छेद आहे का? असा जे तत्व त्याला माया विशिष्ट चैतन्य, त्याला काय म्हणायचं? बरं, पुढे चक्रकापत्तीत सर्वांची परस्पर अपेक्षा असल्यामुळे कोणाचीही सिद्धी होणार नाही. अन्योन्याश्रय दोषात दोघांची परस्पर अपेक्षा असते. एकाची सिद्धी झाल्या वाचून दुसऱ्याची सिद्धी होत नाही. म्हणून कुलालाचा कर्ता स्वतः कुलाल नाही, तर त्याचा पिता कर्ता आहे. तसा प्रथम जो ईश्वर कर्ता त्याचा अन्य कर्ता मानला पाहिजे. आणि कुलाल पिता आपल्या पुत्रापासून उत्पन्न होत नाही, तर आपल्या पित्यापासून उत्पन्न होतो. तसा द्वितीय कर्ता प्रथम कर्त्यापासून होत नाही, तर अन्य कर्त्यापासूनच म्हटला पाहिजे. सिद्धांत काय निघाला? सिद्धांत काय निघाला म्हटलं? उदाहरण दिलं त्यांनी की एखादा कुंभार आहे आणि त्या कुंभाराने घट केला. मग त्या घटाचा कर्ता हा प्रथम घट आणि दुसरा जो कर्ता आहे तो कुलाल. त्या कुलालाचा प्रथम जो घट आहे तो कर्ता कुलाल मानता येत नाही. मग त्याचा पिता हा द्वितीय कर्ता जर मानला, तर त्या द्वितीय कर्त्याचा प्रथम जो कर्ता कुलाल आहे, कुंभार आहे, तो पिता म्हणजे उत्पन्न कर्ता मानता येत नाही. दुसऱ्याचा पुन्हा पितामह म्हणजे त्या पहिल्या कुंभाराचा जो तिसरा म्हणजे त्याचा आजोबा, त्या दुसऱ्या कर्त्याचा तिसरा कर्ता मानता येतो. आणि चक्रकापत्तीमध्ये जर तिसऱ्याचा पिता हा त्याच्या पुत्राचा पुत्र होऊ शकत नाही. म्हणजेच तिसरा ईश्वर हा प्रथम पहिल्या ईश्वरापासून उत्पन्न म्हणता येणार नाही. कुंभाराचा दृष्टांत देऊन सांगितला. एकंदरीत सिद्धांतावरून काय झालं? सिद्धांतावरून काय झालं? ईश्वराचा कर्ता मानता येत नाही. मग ईश्वर कसा आहे? मग अनादि आहे. काय
आणि पुन्हा जाऊ दे आनंदही म्हणा लागतो काय म्हणा. पण कधी कधी लक्षण ब्रह्मावर जाते, कोणावर जाते, बेचावर जाते. ईश्वराचं अस्तित्व कोण कशावर मायेवर. माया नसेल तर ईश्वर भावही नाही. आहे का? पण ईश्वर मायेपासून सुद्धा उत्पन्न होऊ शकत नाही म्हणून तो कसा आहे, अनादी आहे. अनादी आहे म्हणून जो कसा आहे, सर्वशक्तिमान व्यापक सर्व दृष्टीने. म्हणून असल्या प्रकारचा ईश्वर हा जगताचा करता होऊ शकत नाही. जगत करता आहे काय, जीव जगताचा करता होऊ शकत नाही. कारण तो कसा आहे, पुन्हा का होऊ शकत नाही जीव, अल्पज्ञ आहे, परतंत्र आहे, परिच्छिन्न आहे, अल्पशक्तिमान आहे. अविद्यावृत्तीमुळे तो काहीच करू शकत होऊ शकत नाही. ते लंकेला जायचं होतं त्यावेळेला हे वानर मंडळी आणि सीता अशोकाने ठेवली होती ना. तर संपादी नावाच्या बांधवाने सांगितलं, म्हटलं इथून सीता इथून रावणाच्या कुठे दिसते, अशोकवनात. त्यांनी शोध लावला की मग तिच्याकरता जायचं. मध्यंतरी समुद्र काय आला, आडवा आला. मग आता कसं जायचं, बाणर उड्या मारतात ना, काय मारतात. प्रत्येकाला आपल्या याचं बळ होतं कशाचं. 100 योजन उडी मारू शकतो. कोणी म्हणतो मी 50, कोणी म्हणतो मी एक जण उभं राहायचा. मग ते संपादी म्हणायचा, म्हणलं मी दुसरा वानर उभा राहिला नळनीळ वगैरे. त्याला विचारलं तू किती उडी मारू शकतो, म्हणलं 50 योजना. म्हणलं बस खाली. पुढं सगळ्याला विचारायचं, प्रत्येकजण आपापली सांगायची शक्ती सांगायची. तर संपादी म्हणायचं काय करा, बसा काय. पुढे कोणावर पाळी आली, हनुमंतरावर. मग हनुमंतरात तू किती उडी मारतो, म्हणलं लंकेच्याही पलीकडे कोणाच्या मारू उडी म्हणाला तू. बाकीच्यांना काय सांगितलं, बसायला. हनुमंतालाच का सांगितलं, म्हणून जगत करता कोण होतो, हे बाकीचे बसत खाली बसा. जीव करता हो जगत, कोण करता, ईश्वर. पुढे बसा. तसा द्वितीय कर्ता प्रथम कर्त्यापासून होत नाही, तर अन्य कर्त्यापासूनच म्हटला पाहिजे. आणि जो कुलालाचा पितामह तो कुलाल किंवा त्याच्या पित्यापासून उत्पन्न होत नाही, तर चतुर्थ जो कुलालाचा प्रपितामह त्यापासून उत्पन्न होतो, तसा तृतीय कर्ता प्रथम किंवा द्वितीय कर्त्यापासून उत्पन्न होत नाही. झालं काय, उत्पत्ती मानता येत, चारी दोष. मग त्याला अनादी म्हणतात. ईश्वराला काय म्हणायचं, हे सगुण आणि निराकार म्हणतात. मायाची उपाधी लागल्यामुळे सगुण, आणि त्याला कोणताच आकार द्यायचा. ब्रह्माला काय म्हणायचं, निर्गुण, कोणतीच उपाधी नाही, निराकार. आणि औपचारिक चैतन्याला सगुण अधिक साकार. अलग अलग. म्हणून ईश्वर कोणता आहे, सगुण आणि निराकार. मायेची उपाधी ब्रह्माला लागल्यामुळे कोण झाला, ईश्वर. अविद्येची उपाधी लागल्यामुळे जीव झाला. कोणतीच उपाधी नाही, ब्रह्म. उपाधी वेगळे, काहीच संसार. चौथा अनवस्था. म्हणून चतुर्थ कर्ता अंगीकार करावा लागेल, आणि याच परंपरेने चतुर्थाचा पाचवा कर्ता अंगीकार करावा लागेल, व त्यामुळे अनवस्था दोष येईल. कोणता दोष येईल मग, पुढे तुम्ही सारखे विचारतच राहणार. पहिल्याचा बाप कोण, दुसऱ्याचा बाप कोण. तुमचं विचारणं संपणार नाही ना, आमचं सांगणं काय होणार नाही.
मग कोणता भाव पुढे? अशी जी कारणाची सारखी धारा चालते तिला अनवस्था म्हणतात. जर कर्त्याची अशीच धारा आपण अंगीकार करीत चालला तर कोणता कर्ता जगत करतो याचा निर्णय कधीच होणार नाही. माझा निर्णय होईल का मग काय एकंदर सांगायचं आहे? ईश्वराची उत्पत्ती मानता येत आणि तो ईश्वर या जगताचा काय? 5 विनिगमन विरह आणि पुष्कळ कर्ते मांडल्यावर त्यातीलच कोणीतरी एक जगत करता आहे असे मानून निर्वाह करावा, तर असे मानण्यास युक्ती काय? तर काहीच नाही. या युक्तीच्या अभावासच विनिगमन विरह दोष म्हणतात. मग विधानासारखे मानले मग जगत करता आहे तरी नाही का म्हणले तेरावा ईश्वर कोण आहे? तेरावा जगत करता कोण आहे? मग तुम्ही म्हणाल की त्याला युक्ती काय काय पाहिजे? मग युक्ती नाही जमतं का मग आहे का? कोणाला सोडत असतात का परवानगी पास लागते. जेवणात सुद्धा लोक काय ठेवतात? पासच ठेवतात ना. वारकऱ्याचा नाही बरं वारच खेळतात. वारकऱ्याचा भंडारा म्हणजे कोणीतरी नाही. वारकऱ्याचा भंडारा आहे ना तिथं सर्वाला काय असतं? प्रवेश असतो की नाही का? एखाद्या याचा जर धनिकाचा भंडारा असेल तर काय लागते? पास लागते. नाही तर उठून लावतात. काय लावतात? अजून वारकरी उठून लावत नाही. भाग्याचं लक्षण आहे. कशाचं? बसू द्यायचं नाही तर नाही. तेव्हा त्याला युक्ती लागत असते. युक्तीचा अभाव असल्यामुळे तुम्हाला विनिगम नावाचा काय येतो? दोष येतो. आणि तिसरा नाही 6वा दोष म्हणजे नाही बाकीचे मानले ना नाही काय गेले कोणता दोष आला? पराग. म्हणून ईश्वराची उपाधी मानता येत. ईश्वर कसा आहे? अनादी. जीवही सुद्धा कसा आहे? आणि ब्रह्मही कसं आहे? आणि दोघांमध्ये फरक काय आहे? ब्रह्म आणि ईश्वर याच्यातला फरक सांगा असं लिहिलं काय सांगणार तुम्ही? ब्रह्म हे निर्गुण निराकार आणि निरपेक्ष व्यापक असून त्याच्या ठिकाणी कोणताही गुण नाही. आणि जे ईश्वर चैतन्य आहे त्याला शुद्ध सत्वात्मिका जी माया तिची उपाधी आहे आणि सापेक्ष व्यापकता त्याच्या ठिकाणी. हे झालं ईश्वराचं लक्षण. असा जगताचा करता कोण आहे? ईश्वर आहे. आणि तो एक आहे. काय आहे? एक आहे. सर्वज्ञ सर्वशक्तिमान स्वतंत्र एक असा जो ईशन करणारा काय करणारा म्हणजे नियंतृत्व करणारा. नाही तर ईश्वर जर मानला नाही तर नियंतृत्व नाही केलं तर काय होईल उद्या? अरे काय होईल? वारा वाहण्याचं काय पडेल? बंद पडेल. एखादा सूर्य म्हणेल माझ्या मनात येईल त्या वेळेला येत जाईल नाही तर खुला झोपा काढेल. विचार काय काढेल? जमते का? आकाश आहे सर्वत्र. नियम कोणाचा आहे? समुद्री नेका पृथ्वी देवावी म्याज चालविल्या कोणाचं नियंत्रित्व आहे ना? काय ऐसा जो समर्थ नियंता कोण आहे? जगत नियंता कोण आहे? जीव आहे का? कोण आहे? मग ईश्वराच्या धाकाने तर सूर्य उगवतो. ते म्हणला वेळेवर उगवलं पाहिजे.
चहा पिऊन मग येईल काम करेल, ते काय काही नाही. बरोबर वेळेवर ते काय होतं. मग जगन्यंता कोण आहे? ईश्वर. ऐसा जो तो मी जगाचा नाथ. बरं का. आणि आज काय पूजनीय आहे. काय आम्ही याचे दास आणि त्याचा तो आले आजही देव. 6 प्रागलोप आणि शेवटी कंटाळून त्या कर्त्याच्या धारेची कोठेतरी विश्रांती मानावी असे ठरवून ज्या कर्त्याच्या ठिकाणी धारेचा शेवट स्वीकारला आणि तोच जगताचा कर्ता मानणे योग्य आहे असे म्हणाल तर पूर्वीचे जे काही 5-25 ईश्वर मानले असतील ते सर्व निष्फल होतील. ते काय वेळ. अरे लग्न लावण्याकरता नवर देऊन आले आणि बाईने एकालाच भरलं, बाकीचे काय गेले फुकट गेले ना. एखादा याच्यामध्ये 8 लोक निवडणुकीकरता उभे राहिले किती आणि त्याच्यात एकच निवडून आला, बाकीचे कुठे गेले. जाऊ द्या, आपला विषय नाही. पुढे याचेच नाव प्रागलोप असे आहे. त्याला कोणता लोप म्हणतात? बाकीचे फुकट जाणं त्याला प्रागलोप. पुढे वाचा. याप्रमाणे ईश्वराची उत्पत्ती अंगीकारली तर आत्माश्रयादी 6 दोष येतात आणि म्हणून ईश्वराची उत्पत्ती मानणे बरोबर नाही. ईश्वर व्यापक असून नित्य आहे व तोच जगतकर्ता आहे हे सिद्ध झाले. म्हणून ईश्वराशिवाय कोणी जगत निर्माण करू शकत नाही. प्रत्येकाची मतं भिन्न भिन्न आहे. त्याच्यामध्ये दर्शन करायची मतं प्रत्येकाची मतं आहे ना. मग जगत कोण करू शकते? सांख्याचा प्रकृती जगत निर्माण करू शकते. हो, केवळ का करू शकत नाही? प्रकृतीच जगत निर्माण करते, केवळ सांख्य म्हणतात. नाही, सांख्याची प्रकृती का जगत निर्माण? स्वतंत्र मांडलेली स्वतंत्र जगत उत्पन्न करते प्रकृती, सांख्य म्हणतात. नाही, जगत उत्पन्न करते कधी? स्वतंत्र मांडले सांख्य प्रकृती. तिथं जड स्वरूप आहे की काय? सांख्याची प्रकृती कशी आहे? चेतन कुठं आहे? ते पुरुष हा जगत उत्पत्तीला कारण न मानता प्रकृती ही स्वतःच जगताला निर्माण करते असं सांख्य म्हणतात. नंतर झालं बरं. नंतर बघा गीतेमध्ये 2 तत्व नका. स्वरूप पुरुषाचा असंग स्वरूपाचा आहे. कशा स्वरूपात? आणि प्रकृती कशी आहे? नाही, सर्व कार्य करणारी कोण आहे? प्रकृती. असं सांख्याने मानलेलं आहे. बरोबर आहे. नाही आहे का जमत आहे, पण तसं ते खंडन आहे खरं. ते 2 चेतन असू शकत नाही. मग सांख्याची प्रकृती आहे ना, ती प्रकृती जगत, कारण ती जड स्वरूप आहे, खंडन करते. आणि जड जे असतं त्याला ज्ञान नसते. कोणीतरी एक ईश्वर त्याच्या पुढाची काय करावं लागतं? मानावं लागत असतं. हे कोणाचं मत आहे? वेदांताचं. जाऊ द्या, सारा अभिप्राय करा. ईश्वराशिवाय जगत करता कोणी होऊ शकत. बाकीच्याची सगळी खंडित मत आहे. काय? परिच्छेद क्रमांक 44. जीव ईश्वराच्या स्वरूपाविषयी निरनिराळी मते. कशाविषयी? जीव ईश्वराच्या स्वरूपाविषयी. अच्छा. जीवेश्वरांचा उपाधिकृत भेद आहे, स्वरूपतः नाही. कारण अवच्छेदवादात मायाविशिष्ट चैतन्यास ईश्वर आणि अविद्याविशिष्ट चैतन्यास जीव म्हणतात. मायाविशिष्ट चैतन्य त्याला काय म्हणायचं?
ईश्वर म्हणायचं. आणि अविद्या विशिष्ट चैतन्य जीव म्हणावं. आता माया आणि अविद्यात काय फरक आहे? माया ही शुद्ध सत्वात्मिका ज्यावेळेस उपाधी अशी लागते त्यावेळेस तिला माया म्हणतात. आणि ती ईश्वराला म्हणजे ज्या ब्रह्मचैतन्याला ही शुद्ध सत्वात्मिका ज्या प्रकृतीच्या किंवा मायेच्या स्वरूपामध्ये सत्वगुणाची अधिकता असते आणि रजोगुण आणि तमोगुण हे न्यून असतात, अशी जी मायेची अवस्था आहे, स्वरूप आहे, त्या अविद्येच्या स्वरूपाला किंवा प्रकृतीच्या स्वरूपाला माया म्हणतात. आणि ती उपाधी लागल्यावर त्या चैतन्यास ईश्वर. आणि इकडं त्याच प्रकृतीमध्ये ज्यावेळेस तमोगुण अधिक असतो आणि सत्वगुणाची न्यूनता असते, आणि अशी जी माया किंवा प्रकृती तिलाच अविद्या म्हणतात. आणि ती ज्यावेळेस चैतन्याला तिची उपाधी लागते त्यावेळेस तो जीव होतो. प्रकृती का म्हणतात? प्रकृतीमध्ये ज्यावेळेस समष्टी जगताचा प्रारब्धाचा भोग संपतो आणि संपूर्ण जगत हे कारणामध्ये लीन होतं त्यावेळेस जी मायेची किंवा अविद्येची अवस्था असते अज्ञानाची, ती प्रकृती. त्या प्रकृती नवाय ना. माया का म्हणायचं? जी सत्वगुण प्रधान असते म्हणून तिला काय म्हणायचं? ब्रह्मज्ञान तिची काय होते म्हणून तिला काय म्हणायचं? माया, प्रकृती, अविद्या, प्रधान, शक्ती एकाच तत्वाची काय, पण त्याच्यामध्ये भिन्न भिन्न काय प्रकार आहे. त्याच्यात काय चांगलं आहे, बरोबर आहे की? पुढे वाचा. आभासवादात साभास माया विशिष्ट चैतन्य ईश्वर आणि साभास अविद्या विशिष्ट चैतन्य जीव म्हणतात. बरोबर आहे. आभास कुठून आणला? माया अवच्छेदक लागला म्हणून कोण तो ईश्वर. कोणाचं मत आहे? अवच्छेदवाद. आणि त्याच्यामध्ये आभास मानला तर आभासवाद. मग आभास आणला कुठून? नाही सांगते. त्या चैतन्याचाच आभास म्हणजे माय प्रतिबिंब पडलेला असतं, त्याला आभास म्हणतात. बरोबर आहे की? चैतन्याचा मायेमध्ये काय पडतो? अधिक मानला तरी त्याने 3 मानलं. किती मानले? 3. माया, आभास आणि चैतन्य. कोण झाला तो? आभासवाद्याचा. कोणाचा? नवच्छेदवाद्याचा. केवळ माया आणि ब्रह्मचैतन्य उपाधिकृत. फक्त आभास मानण्याकरता काय होत नाही. तर म्हणलं आभास वगैरे आम्ही काय करीत नाही. विनाकारण कशाला आभास मानायचा? लागभास जर काम मागते तर व्यापक मानण्याचं कारण मी अविद्या राजी तो क्या करेगा. म्हणून आभासवाद. परंतु हे विचार सगळ्यात आभासवादाचा आहे. तुम्हाला पंचदशीमध्ये कोणता वाद आहे? आभासवादाचा आहे. आभासवाद आणि नाही सुट्ट प्रकरण काय होतं? जीव ब्रह्माईवना परा हा मुळाचा सिद्धांत आहे ना. मग तो सिद्धांत आभासवादाच्या मतात सुटतो. कोणाच्या? सिद्धांत. मग ते आभासाचं लक्षण, त्याच्या अवस्था काय काय कोणाच्या? मग कोणत्या अवस्थेमध्ये ब्रह्मरूपता प्राप्त होते? अपरोक्ष. माया म्हणजे काय? त्याला अज्ञान म्हणतात. तिला काय म्हणायचं? तिच्या ठिकाणी 2 प्रकारच्या काय असतात? शक्ती असतात. कोणत्या 2 प्रकारच्या? बस जाऊ द्या. एक आवरण शक्ती, विक्षेप शक्ती. आवरण शक्ती काय करते? आवरण शक्ती, आवरणाचे पुन्हा 2 प्रकार पाडले. ते ब्रह्माचं ज्ञानही होऊन देत नाही आणि ब्रह्म मी आहे असंही ज्ञान होऊन देत. 2 आभाना पादक आवरण. काय करते? आवरण घालते ना. हो, स्वरूपावर. म्हणजे कोणत्याही वस्तूचा तरी अभाव दाखवते. काय दाखवते? ब्रह्म नावाची वस्तू नाहीच, याला आवरण म्हणायचं. काय म्हणायचं? आपण किती जरी सांगितलं तरी
ब्रह्मनाव इतर लोक दुर्गुणा मानतात ना. ब्रह्मनावाची वस्तू काय करीत नाही. कोणत्या नावाचा दोष? बरं ते अज्ञान गप्प बसते का काहीतरी कार्य करते. काय करते? जगत निर्माण. विक्षेप म्हणायचं. काय म्हणायचं? आणि पुढे आपल्या शास्त्रातून ब्रह्माचं ज्ञान होते. परोक्ष ज्ञान आहे ना. तुम्हाला ब्रह्मा कोणावरून कळत असं दिसते का ते? नाही. मग कशावरून म्हणता? अवांतर वाक्य वेदाने श्रुतीने. देश शास्त्र तस्मात् शास्त्रम प्रमाण. पाप पुण्य दिसते का? नाही. मग कशावरून म्हणता? शास्त्राने सांगितलं. आणखी युक्ती? सुखदुःखाच्या भोगावर. पाप पुण्याचा फळ आहे ना. एक भोगावं लागते. काय करावं लागते? मग कोणीतरी फल देणारा काय असला पाहिजे. मानलाच पाहिजे. आलं लक्षात. म्हणून परोक्ष ज्ञान म्हणतात. कोणतं ज्ञान? परोक्ष. ईश्वराचं कोणतं ज्ञान आहे आपल्याला? परोक्ष. परोक्ष ज्ञान आहे. आणि अपरोक्ष मानलं तर अपरोक्ष प्रत्यक्षात तर दिसतच नाही. परोक्ष आहे. काय? परोक्ष. अपरोक्ष नाही. म्हणून तरी ईश्वर मानत नाही लोक. ईश्वर का मानत नाही लोक? दिसतो कुठे? नाही. दिसत असला तर काय झाला असता? मानलाच असता. तो काय होत नाही. प्रत्यक्ष होत नाही. मग जगात कोण निर्माण करतो? ईश्वरच. नाही. चार्वाकाच्या मतामध्ये तुमच्या कीर्तीत आहे ना. असत्यम प्रतिष्ठात आहे. त्याला विचारलं ईश्वर का मानत नाही तर म्हटलं दिसतो कुठे? दिसत प्रत्यक्ष प्रमाणमध्ये म्हणतात त्याला. काय म्हणायचं? पुढचा अभ्यास करा मग तुम्हाला कळेल. प्रत्यक्ष प्रमाणामध्ये दिसत असल्या तर वस्तू मानायची. न दिसत असली तर पाप दिसत नाही. पापही मानत नाही. पुण्य दिसत नाही. पुण्य मानत आहे. आणि आपल्या ह्याच्यामध्ये पाप पुण्य का म्हणतात? जरी दिसलं नाही तरी फलावरून. एखादा मनुष्य म्हणतात तुम्ही काही केलं नाही मला अमका रोग झाला. मग या जन्मात तर मग रोग झाला. मग काय लावायचं? मागच्या जन्मातला. कोणत्या जन्मातला? त्याच्याशिवाय संगती काय होत नाही. लागत नाही. म्हणून ईश्वर परोक्ष नसून काय? आपला अपरोक्ष नसून काय? परोक्ष आहे की. म्हणून एक वर्ग त्याला विचारलं म्हणलं जगत कसं निर्माण होते? की मन्यत काम. कामापासून हे जगत काय होते? उत्पन्न होते. आलं लक्षात. हे चाललं आहे आपलं. तेव्हा ईश्वराचा करता मानता येत. पुढे आणि अल्पज्ञ अल्पशक्तिमान पराधीन असतो त्यास जीव म्हणतात. पारमार्थिक दृष्टीने अल्पज्ञताती दोन्ही पक्षात विशेषणांचा भेद आहे. चैतन्याचा भेद नाही. या रीतीने सर्वज्ञ सर्वशक्तिमान स्वतंत्र व्यापक असा ईश्वर जगतकर्ता आहे. हे तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सांगितले. जीव आणि ईश्वरात काय फरक आहे? जीव आणि ईश्वरात काय फरक आहे? आणखी आणखी अविद्या उपाधी नाही. बरोबर आहे. जन्म मरण. जीव हे अनेक आहे आणि ईश्वर किती आहे? जीव एकच आहे का? मग किती आहे? आणि ईश्वर एक आहे. मग जीव अनेक का? तर पंचदशी ग्रंथात आहे. अविद्याची उपाधी आहे ना ती अनेक आहे. मग जीवही किती झाले? आणि माया किती आहे? एक आहे. ईश्वर किती आहे? मग एक आहे. ईश्वर असं सर्वज्ञ आहे. पुन्हा 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 काय? त्याला बंध मोक्ष नाही. काय नाही. नित्यमुक्त आहे. आणि जीव बद्ध आहे. पुढे
आता मोक्षाचे साधन ज्ञान आहे अथवा कर्म आहे अथवा उपासना आहे अथवा दोन्ही आहेत या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर सांगतो. आमचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हटलं मोक्षाचं साधन आता कर्म आहे का उपासना आहे का दोन्ही आहे का कर्म आहे का विचार करणार आहे का पुढे उपासना आहे का पुढे ज्ञान आहे का कर्म उपासना ज्ञान सहित आहे का प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे प्रत्येकाचं काय त्याला सर्वच मिळून मोक्षाचं साधन आहे समसमुच्चयवाद. कोणता मग त्याच्यामध्ये समसमुच्चयवाद मानणारे लोक आहेत आणि त्याच्यात क्रमसमुच्चयवाद म्हणजे चित्तशुद्धी करता कर्म स्थिरते करता उपासना आणि बंधनिवृत्ती करता कोणता भाग आणि एका यानं मानले तर आपण दर्शनाला जातो अरे काय आहे मग रांग असते ना काय असते मग कसं जावं लागतं रावजी दसाडसारखं लोक धक्के देतील ना हे मागून येतो कुठे जातो रांगेत उभं राहा की कुठे उभं राहा त्याला क्रमसमुच्चय काय म्हणायचं आमचा दार उघडल्यावर 5-50 लोक जाऊन कोणता वाद समसमुच्चय. परिच्छेद क्रमांक 45 मोक्षास हेतू कोण या प्रश्नाचे उत्तरास आरंभ. मोक्षास हेतू कर्म किंवा ध्यान म्हणजे उपासना नाही, फक्त ज्ञानच मोक्षाला हेतू आहे. कारण जर आत्मेचे ठिकाणी बंध सत्य असता तर त्याची निवृत्ती ज्ञानाने झाली नसती. मोक्षाचं साधन कोण कर्म आहे का उपासना आहे का ज्ञानाचे मोक्षाचं काय आहे मला कर्म का नाही उपासना का नाही ज्ञानच मोक्षाचं साधन काय आहे पण ज्याची निवृत्ती करायची बरं का तो बंध किम स्वरूप आहे मिथ्या आहे अध्यस्त आहे. अध्यस्त पदार्थाची निवृत्ती कशाने होते आलं लक्षामध्ये कर्माने होते का दोरीवरचा साप कुठे काठीने मारावा लागतो का मारावं लागत नाही आहे कुठे तो त्याला निवृत्त करायचं असेल तर काय पाहिजे ज्ञानच पाहिजे. अरे काय त्याला स्वप्नात काय दिसला वाघ नव्हतं वाघ मग त्याला काय आता काठी द्यायची का मारायला मग तो वाघ नाहीसा करण्याकरता त्याला काय केलं पाहिजे जागावत नसेल तर पाणी शिंपडायचं पाणी शिंपडून जागावत नसतो काठी जागा झाला की वाघ काय झाला आता जागा रे बाई न जगजोगी जागता जगत संत काय देतात. आता कर्म उपासना आहे का ज्ञान आहे याचा विचार वाचा. त्याच्या निवृत्तीकरिता कर्म उपासनेची आवश्यकता होती, परंतु तो बंध आत्म्याच्या ठिकाणी सत्य नाही, रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या आहे. बरोबर आहे ना. कर्माची आवश्यकता मानली असती ब्रह्मसत्य आला आहे ना जगात बंध जर सत्य असतात मग नाही का वारवळातला साप असेल तर दोरीची काय आवश्यकता आहे आणि दोरीवरचा साप त्याला काय काठीची आवश्यकता आहे दोरीवरचा साप मारण्याकरता काठीची आवश्यकता का नाही अच्छा करा काय पाहिजे तसा बंध कसा आहे पण त्याच्याकरता काय पाहिजे त्या मिथ्याबंधाची निवृत्ती
अधिष्ठान ज्ञानानेच होते. जसा रज्जुसर्प कोणत्याही क्रियेने निवृत्त होत नाही, केवळ रज्जुज्ञानानेच निवृत्त होतो, तसा आत्म्याच्या अज्ञानाने भासणारा बंध आणि त्याचे कारण आत्मस्वरूपाचे अज्ञान हे सर्व आत्मज्ञानानेच निवृत्त होते. दोरीवर ते वाचणारं सर्व जो आहे तो सत्य आहे का मिथ्या आहे? मग दोरीच्या ज्ञानाने त्याची काय होते? दुसरा काय नाही. सत्य असता तर दोरी किती दाखवली त्याला विचारलं काठी कशाला पाहिजे? दोरीच्या ज्ञानाने काय होतं? अशी दोरी दाखवली ना कुठं साप जात असते. सत्य आहे का मिथ्या आहे तो? मग सत्य सर्पाची निवृत्ती क्रियेने, तसं सत्यबंधाची निवृत्ती आणि मिथ्याबंध. वेदांतामध्ये बंध सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्याबंधाची निवृत्ती. परिच्छेद क्रमांक 46. मोक्षाचे साधन कर्म नाही. म्हणून मोक्षाचं साधन काय नाही. कसं नाही याचा विचार कधी